जय हिंद मित्रांनो, MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा. आता पूर्वपरीक्षेची जी बुक लिस्ट आहे म्हणजे कुठला संदर्भ ग्रंथ आहेत, त्याचबरोबर कुठल्या पुस्तकांचा रेफरन्स घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्या संदर्भात आपण या लेक्चरच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. आता पूर्वपरीक्षेचा पॅटर्न सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे एक पेपर फर्स्ट असतो, त्याला GS फर्स्ट म्हटलं जातं, म्हणजे जनरल स्टडी फर्स्टचा पेपर असेल. त्याचबरोबर पेपर सेकंड जो आहे तो CSATचा पेपर आहे. या वर्षीपासून 2022 पासून CSAT हा क्वालिफाय करण्यात आलेला आहे. त्यामुळे जे मेरिट लागणार आहे ते GS वरती म्हणजेच पेपर फर्स्टवरती जो आहे ते मेरिट लागणार आहे. आता पेपर फर्स्टमध्ये आपल्याला माहिती आहे सब्जेक्ट जे आहेत एकूण 7 विषय त्याच्यामध्ये येतात आणि या 7 विषयांचं काय करण्यात आलेलं आहे तर प्रश्नांच्या आधारावर त्याची वर्गवारी करण्यात आलेली आहे. आता हे पॅटर्न आपल्याला जनरली माहीत आहे, पण प्रत्येक विषयासाठी काहीतरी संदर्भ ग्रंथ आपल्याला अभ्यासणं खूप गरजेचं आहे. आणि तो संदर्भ ग्रंथ कुठला असला पाहिजे की जो टॉपरच्या मार्फत, MPSC राज्यसेवेच्या टॉपरच्या मार्फत, मध्ये प्रमोद चौगुले असतील, त्याचबरोबर त्याच्या अगोदरचे टॉपर्स असतील, त्यांच्या मार्फत लिमिटेड बुक्स कोणती वापरलेली आहेत त्याच्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. आणि त्याचबरोबर या लिमिटेड सोर्समधून जास्तीत जास्त रिव्हिजन कशी करता येईल त्याच्यावरती पण फोकस देणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा बुक लिस्ट जी आहे, तत्पूर्वी एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याच्यामध्ये जो NCERTचा जो कोर्स आहे, हा NCERT कोर्स राज्यसेवा पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा, त्याचबरोबर UPSC पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे. 6वी पासून 12वी पर्यंतच्या सर्व NCERT मी शिकवलेल्या आहेत. सर्व विषयांच्या म्हणजे इतिहास, भूगोल असेल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान आहे, तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. लिंक खाली दिलेली आहे. छोटे छोटे कोर्सेस आहेत, ते पण कोर्सेस तुम्ही बघू शकता. आता आपण सुरुवात करूया इतिहासाच्या पासून. राज्यसेवा पूर्वपरीक्षासाठी इतिहासातील कुठले बुक लिस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्या संदर्भात आपण इथं माहिती घेणार आहोत. इतिहास बघितला तर इतिहास एकूण 3 टप्प्यामध्ये आहे. एक म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास असेल, त्याचबरोबर दुसरा जो आहे तो मध्ययुगीन इतिहास आहे, मध्ययुगीन इतिहास असेल, आणि तिसरा जो टप्पा येत आहे इतिहासाचा तो आहे तो आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास आहे. आता याच्यामध्ये महाराष्ट्राचा संदर्भ पण येतो, पण महाराष्ट्राचा संदर्भ आणि भारताचा संदर्भ दोघांना कंबाईन इथं करण्यात आलेला आहे. आता अभ्यास करत असताना याच्यासाठी कुठले संदर्भ ग्रंथ वापरले पाहिजेत किंवा मटेरियल वापरलं पाहिजे ते आपण समजून घेऊ. प्राचीन भारताचा इतिहास बघितला तर प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं 6वी आणि 7वीचं जे पुस्तक आहे हे सर्वात महत्त्वाचं बेसिक पुस्तक आहे. हे बेसिक पुस्तक वाचणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जर NCERT बघितल्या तर या NCERTमध्ये पण जे 6वी, 7वी, 8वीच्या ज्या NCERT ज्या आहेत याच्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास, त्याचबरोबर 11वीचं NCERT, 12वीचं NCERT जे आहे, 12वीच्या NCERTचा पहिला भाग जो आहे त्याच्यामध्ये पण प्राचीन भारताचा इतिहास कंप्लीट केलेला आहे. त्यामुळे NCERTचा पण अभ्यास करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचं मी म्हणलो की ऑलरेडी काय तर कोर्स तुम्हाला अवेलेबल आहे. पण 6वी आणि 7वीचं महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं प्राचीन भारताचं इतिहासाचं पुस्तक छोटी आहेत. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये लुसेंटचं पुस्तक जे आहे, या लुसेंटच्या पुस्तकाचा पण तुम्ही काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. लुसेंटच्या पुस्तकामध्ये पण बघा एन्शंट म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास, मिडवेल म्हणजे मध्ययुगीन भारताचा इतिहास, आणि मॉडर्न म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास असे टप्पे केलेले आहेत. याच्यामध्ये जो एन्शियंट इंडिया जो आहे, एन्शियंट इंडियन हिस्ट्री जी आहे, त्याचबरोबर मिडवेल इंडियन हिस्ट्री जी आहे, या दोघांचा पण जो रेफरन्स जो आहे तुम्हाला लुसेंटमधून घ्यायचा आहे. बघा लुसेंट म्हणून प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये, त्याचबरोबर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की कुठलं रेफरन्स मटेरियल वापरायचं, तर 6वी, 7वीचं महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं पुस्तक, त्याच्याबरोबर लुसेंटमधील प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासासंदर्भातल्या ज्या नोट्स आहेत त्या, आणि जर तुम्हाला वेळ भेटला तर NCERT खूप इम्पॉर्टंट आहे. NCERTला स्किप करून चालणार नाही आहे. तर NCERT जे आहेत प्राचीन भारताच्या इतिहासासंदर्भातल्या त्या पण अभ्यासणं काय तर गरजेच्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आधुनिक भारताचा इतिहास. आता आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पण NCERTचा जो रोल आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. आता 12वीच्या NCERTमध्ये आधुनिक भारताचा इतिहासाचा भाग दुसरा दिलेला आहे. आता याच्यामध्ये प्लस आपण एखादं रेफरन्स मटेरियल बघितलं तर एकच पुस्तक मी म्हणले की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आहे ते स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं आहे. बघा स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं पुस्तक जे आहे हे आधुनिक भारताच्या इतिहासासाठी बेस्ट पुस्तक आहे. आत्ताची जी आधुनिक म्हणजे अलीकडची जी एडिशन आहे या एडिशनचा प्रॉपर अभ्यास केल्यानंतर तुमचा आधुनिक भारताचा
महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे MPSC राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून कंप्लीट होणार आहे. ओके, म्हणजे इतिहासाच्या बाबतीमधील हे रेफरन्स मटेरियल आहे. तेच जर आपण भूगोलच्या बाबतीमधील रेफरन्स मटेरियल बघायचे असतील तर भूगोलमध्ये बघा, याच्यामध्ये पण आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचा भूगोल आहे आणि भारताचा भूगोल आहे. आता याच्यामध्ये जगाचा पण भूगोल ॲड केलेला आहे बघा, जगाचा भूगोल आहे. आता भर देत असताना याच्यामध्ये भूगोलमध्ये बघा, राज्यसेवा जास्तीत जास्त भारताचा आणि जगाच्या भूगोलवरती जास्त भर देते. मग अभ्यास करत असताना याच्यासाठीचं कुठलं मटेरियल वापरायचं आहे ते 7वी ते 12वी पर्यंतचं जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डाची भूगोलची पुस्तकं खूप व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर 6वी पासून 12वी पर्यंतच्या NCERT जे आहेत, NCERTs खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यामध्ये आणखी इम्पॉर्टंट बेस बघितला तर 11वी आणि 12वीच्या जेव्हा 2 NCERT ज्या आहेत ना, याच्यामध्ये पण भाग आहेत. यांचा पण अभ्यास करणं पण काय आहे तर भूगोलासाठी खूप गरजेचं आहे. आणि कोणतंही एक रेफरन्स मटेरियल तुम्ही काय करू शकता तर या भूगोलासाठी वापरू शकता. म्हणजे जर आपण बेसिक बघितलं भूगोलासाठी तर 6वी ते 12वीच्या NCERT, त्याच्या अगोदर 7वी ते 12वीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाची जी पुस्तकं आहेत ते वाचणं, तर 6वी ते 12वीच्या NCERT वाचणं, हा काय तर याचा बेस आहे बघा. याच्यामध्ये भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल दोन्ही कंप्लीट होत आहे. आता तुम्हाला समजा वेळ जर कमी असेल तर त्याच्यामध्ये मग NCERT 6वी ते 12वीच्या NCERT मधील 11वी 12वीच्या NCERT काय करा तर जास्तीत जास्त फोकसने या अभ्यासण्याचा प्रयत्न करा. आता या भूगोलच्या NCERTचा पण कोर्स अवेलेबल आहे, खूप इम्पॉर्टंट कोर्स आहे. तो पण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये काय करण्यात आलेला तर मी दिलेला आहे. आणि याच्यावरती प्रत्येक जो कोर्स आहे म्हणजे इतिहासाचा असेल, भूगोलचा असेल NCERTचा, त्याच्या संदर्भात 1000+ MCQ पण तुम्हाला पाहायला भेटतील. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो राज्यशास्त्र. आता राज्यशास्त्रासाठी कुठलं जे रेफरन्स मटेरियल खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यासाठी एक कोणतंही पुस्तक वापरायचं आहे. मग M लक्ष्मीकांतचं जे पुस्तक आहे, हे M लक्ष्मीकांतचं पुस्तक तर हे दोन्ही भाषेत अवेलेबल आहे. एक म्हणजे हे मराठीमध्ये पण आपल्याला अवेलेबल आहे, मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण आहे. आता तुम्हाला जे कोणतं सोपं पडत आहे त्याचा तुम्ही काय करू शकता, रेफरन्स घेऊ शकता. M लक्ष्मीकांतचं किंवा कोळंबे सरांचं पण पुस्तक आहे, कोळंबे सरांचं, तर या कोळंबे सरांच्या पुस्तकाचा पण रेफरन्स घेऊ शकता. मी म्हणलो किंवा दोन्हीपैकी कोणतंही एक मटेरियल तुम्ही काय करू शकता, राज्यशास्त्रासाठी वापरू शकता बघा, पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून. बस याच्या व्यतिरिक्त राज्यशास्त्रासाठी कोणतं दुसरं मटेरियल वापरायची गरज नाही आहे. नेक्स्ट जे आहे ते अर्थशास्त्र. अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये पण बघा, म्हणजे स्टडी मटेरियल जे आहे याच्यामध्ये पण आपल्याला ओनली 1 सिंगल बुक जे आहे ते राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे. एक जर आपण बघितलं तर कोळंबे सरांचं पुस्तक आहे, कोळंबे सरांचं अर्थशास्त्राचं पुस्तक आहे. जर तुम्ही हे पुस्तक पहिल्यांदा अभ्यासत असाल तर याच पुस्तकाला तुम्ही काय करा, कंटिन्यू करा. किंवा देसले सरांचा पहिला जो भाग आहे पुस्तकाचा, त्या देसले सरांच्या पहिल्या पुस्तकाच्या भागाचा पण काय करू शकता तर तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. दोन्हीपैकी कोणतंही एक तुम्ही काय करू शकता, पुस्तक वापरू शकता अभ्यासासाठी. आता नेक्स्ट जे आहे ते पर्यावरण, एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये. आता एन्व्हायरमेंटवरती पण जास्तीत जास्त काय केला जात आहे तर फोकस केला जात आहे. मग एन्व्हायरमेंटचा अभ्यास करण्यासाठी इंग्लिशमधलं बेस्ट मटेरियल जे आहे ते शंकर IASच्या नोट्स अवेलेबल आहेत. या शंकर IASच्या नोट्समध्ये पर्यावरण संपूर्ण कंप्लीट याच्यामध्ये होत आहे. आता याच्यामध्ये संपूर्ण शंकर IAS वाचायचं आहे का नाही, तर याच्यामध्ये पण काही सिलेक्टिव्ह टॉपिक जे आहेत, या सिलेक्टिव्ह टॉपिक्सना काय करायचं आहे, तुम्ही अभ्यासायचं आहे. पुन्हा एकदा NCERTमध्ये पर्यावरणाचा पण भाग बऱ्यापैकी कंप्लीट होत आहे भूगोलमध्ये. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, NCERTचा रेफरन्स घेतल्यानंतर भूगोलचा, तुम्हाला पर्यावरण पण थोड्या प्रमाणामध्ये इथून कव्हर झालेला दिसून येईल. मग त्यातलं पण रेफरन्स मटेरियल वापरायचं असेल तर शंकर IAS आहे. किंवा मग याला एक ऑप्शन म्हणून तुषार घोरपडे सरांचं पुस्तक आहे बघा, तुषार घोरपडे सर. तर घोरपडे सरांचं पण पुस्तक आहे. दोन्हीपैकी एक कोणतंही वापरा, फक्त ते वापरत असताना सिलेक्टिव्ह टॉपिक्स. आता सिलेक्टिव्ह टॉपिक्स तुम्हाला कुठून कळणार आहे तर पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर कोणत्या पर्यावरणाच्या टॉपिकवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत तर ते टॉपिक्स काय करायचे आहेत तर तुम्ही अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट विषय जो आहे तो विज्ञान, सायन्स. आता सायन्सच्या बाबतीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रेफरन्स मटेरियल म्हणलं तर 8वी 9वी आणि 10वीचं महाराष्ट्र स्टेट बोर्डाची जी पुस्तकं आहेत सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतात. कारण इथून जे आहे ते बेसिक कंप्लीट होते बघा. मराठीमधून असेल तर मराठीमध्ये वाचू शकता, इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे. जे सेमीसाठी होते पुस्तकं जे आहेत अवेलेबल, त्या सेमीसाठी अवेलेबल असणाऱ्या पुस्तकांचा तुम्ही काय करू शकता, रेफरन्स घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये 6वी ते 10वी पर्यंतचे NCERTs
या पण सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतात। मी म्हणेल की 6वी ते 10वी पर्यंतच्या एनसाठी जर तुम्ही वाचल्या तर ॲटोमॅटिक 8वी 9वी 10वीच्या ज्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाची पुस्तके जे आहेत ते त्याच्यामध्ये कव्हर होत आहेत। पुन्हा एकदा 6वी ते 10वी पर्यंतच्या एनसाठी जे आहेत याचा पण मी कोर्स तयार केलेला आहे, तो पण कोर्स तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये भेटून जाईल। ॲप्लिकेशनची लिंक खाली दिलेली आहे। नंतर चालू घडामोडी, चालू घडामोडीसाठी काय करायचं आहे, चालू घडामोडी तुम्ही एका दिवसात तरी करू शकत नाहीये। चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला डेली साधारणतः 1 तास, मी म्हणेल की 1 आवर जो आहे डेली द्यायलाच पाहिजे। याच्यामध्ये 1 किंवा 1.5 तास जो असेल तो देणं गरजेचं आहे। याच्यामध्ये तुम्ही न्यूजपेपर वाचा, न्यूजपेपर असेल आणि त्याचबरोबर एखादं मासिक असेल, मंथली मॅगझिन जे आहे हे मंथली मॅगझिन अभ्यासायचं आहे। आता जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर मंथली मॅगझिनला ऑप्शन असा पण असू शकतो की जे इयरली मॅगझिन राहतं, म्हणजे वार्षिकी एखादं पुस्तक असेल की ज्याच्यामध्ये एका वर्षाचे करंट अफेअर्स कंप्लीट केलेले असेल तर त्या पुस्तकाचा रेफरन्स तुम्ही काय करू शकता, चालू घडामोडीसाठी घेऊ शकता। भरपूर पुस्तकं आहेत, सिम्प्लिफाय आहेत, त्याचबरोबर आपलं परिक्रमा असेल, आणखी भरपूर इंग्लिशमध्ये पाहिजे तर व्हिजन IASचं मटेरियल आहे, दृष्टी IASचं मटेरियल आहे। कोणतंही एक एनी वन, मी म्हणेल एनी वन, कुठलंही मंथली मॅगझिन असेल किंवा वार्षिकी असेल, या दोघांच्यापैकी एकाचाच वापर करायचा आहे आणि एक जास्तीत जास्त काय करायचं तर त्याची रिव्हिजन करायची आहे। अशा प्रकारे काय करायचं, एक सिलेक्टिव्ह मटेरियल जे आहे त्या सिलेक्टिव्ह मटेरियलचा वापर तुम्ही अभ्यासासाठी करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याची रिव्हिजन जे आहे या रिव्हिजनवरती जास्तीत जास्त फोकस करायचा आहे। म्हणजे तुम्ही जास्त मटेरियल वापरण्यापेक्षा कमी मटेरियल जास्तीत जास्त रिवाइज केलं तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल। आणि याच्याबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहे या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला पण बघणं गरजेचं आहे, कारण त्या आधारावरती पाठीमागचा प्रश्न कसा होता आणि कशा संदर्भात होता। उदाहरणार्थ तुम्ही अर्थशास्त्र वाचत असाल तर अर्थशास्त्रामध्ये तुमच्या लक्षात येईल की अर्थशास्त्रामध्ये काही कन्सेप्ट अशा आहेत की त्या प्रश्नपत्रिकेतून तयार झालेल्या आहेत। अर्थशास्त्राची माझे लेक्चर सिरीज पण आहे, रिव्हिजन लेक्चर सिरीज, ते पण तुम्ही यूट्यूबवरती आहे बघा। यूट्यूबवरती जाऊन विजय कदम इकॉनॉमिक्स जरी टाकलं, त्याचबरोबर पॉलिटीच्या बाबतीमध्ये पण लेक्चर सिरीज आहे, विजय कदम पॉलिटी जरी टाकलं तरी तुम्हाला जर लेक्चर्स भेटून जातील, यूट्यूबवरती अवेलेबल आहेत आणि ते रिव्हिजन लेक्चर्स आहेत, त्याचा पण तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो। ठीक आहे, आता हा झाला पेपर फर्स्टच्या बाबतीमध्ये। पेपर सेकंडच्या बाबतीमध्ये काय करायचं आहे तर पेपर सेकंडच्या बाबतीमध्ये आता तो क्वालिफाय आहे, याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर जे आहेत मागच्या 6 ते 7 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा आणि याच्या आधारावरती जास्तीत जास्त भर जो आहे तो पॅसेजवरती जास्तीत जास्त भर द्या, मॅक्सिमम भर पॅसेजवरती। आणि त्याच्यानंतर जो आपला मॅथ्स अँड रिझनिंगचा जो भाग आहे त्याच्यावरती फोकस करा। आपल्याला फक्त 67 मार्क्स घ्यायचे आहेत, पण 67 मार्क्स घ्यायचे आहेत म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे। तर परीक्षेच्या अगोदर 1 महिना, मी म्हणेल की परीक्षेच्या अगोदर म्हणेल एक 5 ते 7 टेस्ट सोडवा याच्या, आणि त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही CSAT क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला जे आवश्यक मार्क्स जे आहेत म्हणजे 100च्या आसपास जर मार्क्स पडत असतील तर तुम्ही काय तर वेल अँड गुडमध्ये आहात आणि कंटिन्युअसली याचं प्रॅक्टिस करा। मे बी CSAT जो आहे या CSATचा टफनेस जो आहे तो टफनेस आयोगाच्या मार्फत वाढवला जाऊ शकतो। तर अशा प्रकारे काय आहे तर ही राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीची काय तर बुक लिस्ट आहे, एकदम छोटीशी बुक लिस्ट आहे। याची अगेन अँड काय करा, अगेन अँड अगेन त्याची रिव्हिजन करा। बाकी अशा प्रकारचे व्हिडिओज इथून पुढे येतच राहतील। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा, कारण हा ग्रुप तुमच्यासाठी काम करत आहे। मी तर थांबतो मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम।